छत्रपती संभाजीनगरमधील पांडुरंग कॉलनीमधील मांगल्य या निवासस्थानी असणाऱ्या साधनाताई यांची आज आपण संघर्षमय कहाणी त्यांच्या शब्दात ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. स्त्रीच्या जीवनामध्ये किती संकटांना तिला सामोरं जावं लागतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साधनाताई आहे. त्यांच्या जीवनामध्ये सुरुवातीला त्यांचे बंधूंचं निधन झालं, पाठोपाठ त्यांच्या मिस्टरांचं निधन झालं. त्यानंतर 2 मुलं तेही त्यांच्यापासून दूर गेली आणि अतिशय वाईट गोष्ट म्हणजे त्यांच्या आई पण त्यांना सोडून गेल्या. अशा परिस्थितीमध्ये साधनाताई डगमगल्या नाहीत, खंबीरपणे उभ्या राहिल्या. आणि विशेष भाग म्हणजे जी स्त्री 20 वर्ष आपल्या संसारातच गुंतून राहिलेली होती, अशी स्त्री 20 वर्षाच्या नंतर उंबरा ओलांडून बाहेर पडली आणि आपल्या मुलींसाठी एक खंबीरपणे उभी राहिली. तर साधनाताई, नमस्कार. नमस्कार. तर आज सध्या नवरात्र उत्सव चालू आहे. या उत्सवाच्या माध्यमातून ज्या रागिणी आहेत, खंबीर अशा स्त्रिया आहेत, त्यांच्या जीवनावर आम्ही प्रकाश टाकण्यासाठी आलेलो आहोत. तर तुमच्या जीवनामध्ये ह्या इतक्या गोष्टी घडून तुम्ही कसं काय सफर झालेलं असताना कसं काय काम केलं, कार्य केलं? सफर झालेला असतानाच हा सफर झालेला आहे. खरंय. दुर्दैवाचे प्रसंग कमी जास्त हे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. पण सतत दुर्दैवाचेच प्रसंग ओढवावेत हे माझं दुर्दैव. बरोबर. तर त्याच्यामुळे आणि कसं असतं, दुर्दैव म्हणजे जे प्रसंग आपल्यावरती ओढवतात, हे करतात, त्याच्याच मधून आपण उभं राहतो. तर ह्या सगळ्या संघर्षांनी, ह्या सगळ्या दुर्दैवांनीच मला उभं केलं आणि जिम्मेदारी होती ती जिम्मेदारी पार पाडायचं बळ दिलं. आपल्याला उभं राहायचं या दृष्टिकोनाने काय सुरुवात काय केली तुमच्या? कारण का तुमच्याकडे शिक्षण जरी होतं तरी तुम्ही नोकरीच्या मागे न धावता स्वतंत्र काहीतरी असा व्यवसाय करावा असा विचार तुमच्या मनात आला. ह्याच्यासाठी थोडं आपल्याला मागे पण जावं लागेल की 31व्या वर्षी लग्न झालं, त्याच्यानंतर 20 वर्ष संसार झाला. अचानक पतींचं निधन झाल्यामुळे 3 मुलांची जिम्मेदारी माझ्यावर आलेली होती. आणि 3ही मुलं माझी खूप लहान होती. म्हणजे माझा सगळ्यात लहान मुलगा तर 1 वर्षाचा होता फक्त. मोठी मुलगी 8वीला, त्याच्यानंतरची बालवाडीला आणि लहान मुलगा 1 वर्षाचा. मग अशा ह्याच्यामध्ये उभं तर राहणं भाग होतं ना. बरोबर. गेल्यानंतर आणि मुलगा इतका लहान होता की त्याला सांभाळून आणि म्हणजे मुलांकडे दुर्लक्ष न करता काय करता येईल हे माझ्यासाठी महत्वाचं होतं. आणि म्हणून मग मला थोडीशी स्वयंपाकाची सगळ्या ह्याची आवड होती. ती आवडच सुरुवातीपासून आवड होती. वेगवेगळे पदार्थ करणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाऊ घालणे ही आवड होती. पण नंतर असं झालंय की दुर्दैवाने ती खाऊ घालण्याची आवड मला व्यवसायात आणावी लागली. म्हणजे त्याचंही मोल करावं लागलं आणि ह्या व्यवसायात त्याच्यामुळे मी आले की ही आवड होती. मुलांकडे लक्ष देता येत होतं, घराकडे लक्ष देता येत होतं. आणि तेव्हा असं होतं, मी आले तेव्हा मी इतकी भांबावलेल्या मनस्थितीत होते की 20 वर्ष आपण घराच्या बाहेरही कधी पडलेलो नव्हतो. बरोबर. आणि मग एकदमच सगळ्या जिम्मेदाऱ्या आल्या. अर्थात ह्या सगळ्या जिम्मेदाऱ्या माझ्या एकटीच्याने कधीच शक्य नव्हत्या. त्याच्यासाठी माझे 4 खंबे म्हणजे मजबूत माझ्या मागे लोक उभे होते. माझी आई, माझा भाऊ, माझी वहिनी आणि सर्व आप्तेष्ट. या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे मी उभी राहू शकले. की ह्या लोकांनी जर मला मनोबल दिलं नसतं, कारण की मानसिकरित्या मी एवढी खचलेली होते की आपल्याला आपण कुणी आहोत हेच मी विसरून गेलेले होते. फक्त ह्यांची सव असंच म्हणजे माझी ओळख होती. स्वतःची अशी काहीही ओळख नव्हती. किंवा शिक्षण BA काय कुणीही असतं, त्याच्यामुळे ते शिक्षणही असं काही फार वेगळं काही नव्हतं की ज्याच्या बळावरती मी नोकरी मिळवू शकेल किंवा काही करू शकेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं. कारण की आता एक पालकत्व होतं, मला एकटीला माझ्या मुलांना हे करायचं होतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कमी पडायला मी नको असं मला वाटायचं. तुम्ही सुरुवात तर व्यवसायाला केलेली होती, पण आम्हाला असं समजलंय की तुम्ही दिवाळीचे पदार्थ, वेगवेगळ्या सणांचे पदार्थ हे देखील खूप सुंदर असे तयार करून देतात. हे कसं काय सुरुवात झाली? याची सुरुवात कशी काय झाली? नाही, मग म्हणजे ह्या सगळ्या जे चकल्या आहेत तसं मी करतच होते.
तर मग प्रत्येकाला थोडंसं जिथं जिथं चकलीची ऑर्डर गेलेली माझी तिथं प्रत्येकाकडून इतका चांगला फीडबॅक आला की मला पण उत्साह मिळाला त्या सगळ्या गोष्टी करायसाठी. आणि आता तर त्या उत्साहाचं म्हणजे एवढं हे स्वरूप झालेलं आहे की आता हे सगळे पदार्थ माझे बाहेर जातात. तुमचे पदार्थ हे परदेशालाही काही तेच बाहेर गेलेले जातात, आहेत. तेच परदेशातच जातात. हा. आता असं दिवाळीच्या आम्हाला वेळेस म्हणजे समजलं. इतकं हे असतं की मला घरी करायला सुद्धा वेळ नसतो वेळ किंवा मिळत. औरंगाबादच्या लोकांसाठी सुद्धा करायला वेळ नसतो. हा. इतक्या मोठ्या प्रमाणात पुरणाची पोळी, तिळगुळाची पोळी, दिवाळीचे पदार्थ सगळे हे बाहेर जातात. नारळाच्या वड्या, आंबा नारळाची वडी हे खूप त्यातल्या छान. त्यात माझं वैशिष्ट्य. तुमचे चकल्या पण खूप कुरकुरीत रुचकर हो. असतात असं ऐकलं. असं म्हणतात. यामध्ये तुमच्या मुलींचा सहभागही तुम्हाला कितपत आहे? हो, मोठी मुलगी माझी फक्त 8वीला होती, तुम्हाला आधीच कल्पना दिली आहे. तर तिचा सहभाग खूप मोठा होता ह्याच्यामध्ये. आणि सुरुवातीला जेव्हा मी सुरू केलं तेव्हा माझ्या वहिनीने सुद्धा मला खूप मदत केली तुम्हाला. साथ दिली. म्हणजे कसं, ती तेव्हा कॉलेजला होती, डीएड कॉलेजला तिचा म्हणजे ओळखीचे खूप लोक होते. मी औरंगाबादमध्ये नवीनच होते. मग तिने लॉन्च करणं जे म्हणतात अगदी प्रोफेशनल भाषेमध्ये, तसं तिनं लॉन्च केलं म्हटलं तरी चालेल. आणि माझी मुलगी कुठेही ऑर्डर असेल तर ती नेऊन देणं, आम्ही दोघी जणी सायकलवरती जायचो. सुरुवातीला सायकलच होती आमच्याकडे. आज तुमच्याकडे? आज माझ्याकडे 2 व्हीलर आहे, मी 2 व्हीलर वरती नेते. नाहीतर कित्येकदा तर माझ्या भावाने सुद्धा ऑर्डर दिलेल्या आहेत माझ्या. खूप छान. जेव्हा ऑर्डर जास्त मोठी असेल तेव्हा 4 व्हीलर जेव्हा लागत होती तेव्हा भावानी स्वतः ती 4 व्हीलर काढून स्वतः ड्रायव्हिंग करून स्वतः तिथं पिशव्या उचलून तिथपर्यंत पोहोचत्या केलेल्या आहेत. अजून काय साथ हवी असते ना. आणि ह्या सगळ्यांच्या साथीमुळे आणि ह्यांच्या सगळ्या प्रेरणेमुळे इथपर्यंत येऊ शकले मी. एकटीच्याने तर काही शक्यच नव्हतं. एकटी असली असते तर दुर्दैवाचा पाडाच घात बसली असते. खरंय. तुमच्या मुलीचा कितपत सहभाग होता? तुम्हाला 2 मुली होत्या, तुम्ही आता उल्लेख केला, तर त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. मुलींचा सहभाग जबरदस्त होता. मोठ्या मुलीला तर मी माझी छोटी मा असं संबोधते. तिने इतकी मला आधी पण साथ दिलेली आहे आणि अजूनही देते. दोन्ही मुली उत्तम शिक्षण त्यांचं झालेलं आहे. त्यांनी कुठेही शिक्षणामध्ये वगैरे कधी 1 वर्ष किंवा 6 महिने सुद्धा वाया घालवले नाही. हे पाहिजे ते पाहिजे. नाही तर मुलींना आजकाल म्हणजे खूप असं असतं ना, पण त्यांनी कधीही कुठल्याही गोष्टीचा हट्ट केला नाही की. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा जो लहान मुलगा होता त्याला दुर्दैवाने चालता येत नव्हतं, तर त्याला सुद्धा तेवढंच माझ्या बरोबरीनं त्या मुलींनी पण पाहिजे सांभाळ. माझ्याकडे 10-10 किलोची खिचडी होती, 12 किलोची खिचडी होती शाळेची, जेव्हा हे अल्पोपहार सुरू झाला शाळेमध्ये तेव्हा. तर ते करण्यासाठी माझा सकाळी 3 वाजता मला आधण ठेवावं लागायचं. आणि मग तेव्हा ते मुलींनी साथ दिली. उठल्यानंतर झाडझूड करणं, घरातलं आवरण हे माझी मोठी मुलगी करून देत होती. आईनं पण तेवढी साथ दिली. म्हणजे मला ते पेपर सुद्धा शाळेमध्ये जेव्हा डिश वगैरे इतक्या परवडत नव्हतं, लोअर मिडल शाळा होती, त्याच्यामुळे मला शाळेमध्ये जे माझं कॅन्टीन असायचं त्याचा खाऊ मी पेपरवर. मग ते पेपरची कटिंग म्हणजे तुकडे करून ठेवणं वगैरे हे आईला जोपर्यंत जितकी मदत करता येईल ती तितकी करायची. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाज्या लागायच्या, ते सगळे तांदूळ वगैरे आलेले असायचे, त्याच्याकडे लक्ष देणं, मोजून घेणं, हे सगळ्या ह्याच्यामध्ये पण आईने मला खूप साथ दिली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जो मॉरल सपोर्ट दिला की तू उभी राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आपण स्वामी समर्थांना म्हणतो आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तर माझ्या मागे इतके समर्थ होते. भावानी वहिनीने जशी साथ केली तशी तुमच्या बहिणीने पण तुम्हाला? हो, ती गुजरातमध्ये होती, पण गुजरात मधून सुद्धा तिने म्हणजे जो मॉरल सपोर्ट की साधना नाही, हे तुला जमेल, तू हे करू शकतेस, तू हे कर, ही जी उभारी द्यायचं काम असतं, हा शब्द माझ्या वडिलांचा आहे, उभारी देणे, ते ह्या सगळ्या लोकांनी केलं. साधनाताईने त्यांच्या भावाचा उल्लेख केला किंवा वहिनींचा उल्लेख केला, तर आपण प्रत्यक्ष भावांच्या भावना, वहिनींच्या भावना काय आहे त्याच्याविषयी ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? मी सुधीर सेवेकर. आणि नवरात्रीच्या या पावन पर्वामध्ये आपण स्त्री शक्तीचा गौरव करत असतो. बरोबर. आणि स्त्री शक्तीची विविध रूपं म्हणून आपण देवींची या काळामध्ये उपासना करत असतो. का करत असतो तर त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून. अगदी बरोबर. तद्वतच समाजामध्ये मौलिक योगदान देणाऱ्या महिलांचा देखील आपण आदर सन्मान या काळामध्ये करत असतो. माझं सुदैव असं आहे सर की मला सन्माननीय कामगिरी करणाऱ्या महिलांसाठी बाहेर कुठे बघायची गरजच पडत नाही.
हा, म्हणजे मी एका स्वातंत्र्य सैनिक वडिलांच्या फॅमिलीमध्ये जन्मलो. बरोबर. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. हम्म. त्यामुळे समाजकार्याचं बाळकडू आणि शिक्षणाचं बाळकडू आम्हा सर्व भावंडांना लहानपणीच मिळालेलं होतं. घरातूनच मिळालं. घरातूनच मिळालेलं होतं. बरोबर. आणि घरामध्ये शिक्षणाची परंपरा होती, अध्यापनाची परंपरा होती. हम्म. आणि स्वातंत्र्य सैनिकाचं घर असल्यामुळे देशसेवेची आणि सामाजिक जाणीवेची एक परंपरा होती. बरोबर. आणि जेव्हा दुर्दैवाने माझ्या बहिणींच्या नशिबी काही घटना दुर्दैवी घडल्या त्यांच्या हम्म. जीवनामध्ये, हम्म. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की वा या आपल्या बहिणी गुणाने कर्तृत्वाने खूप मोठ्या आहेत. हा. आणि बरोबर. होत्याच त्या त्यांच्या हा. महाविद्यालयीन जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये हम्म. त्यांनी विविध क्षेत्र गाजवलेली आहेत. मग ते क्रीडा क्षेत्र असेल, ते डिबेटिंग आणि सांस्कृतिक क्षेत्र असेल, प्रत्येक बरोबर. क्षेत्रात त्या आघाडीवर हम्म. असायचे. पण काय झालं की अचानकच अनपेक्षितपणे जेव्हा एखाद्या स्त्रीला वैधव्याला सामोरं जावं लागतं तेव्हा ती मानसिकदृष्ट्या फार खचते. खचलेली आहे. बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये तिला मानसिक पाठबळ देणं हे फार महत्वाचं असतं. अगदी बरोबर. दुर्दैवाने या बहिणींच्या आमच्या सासरच्या लोकांकडून काही अपेक्षित असा प्रतिसाद किंवा सपोर्ट असा मिळाला. मिळावा तसा नव्हता. हम्म. हरकत नाही, परंतु मग आम्ही सगळी भावंड आमच्यामधली बालपणापासूनची असलेली एकजूट, हम्म. ती एकजूट आम्ही आमच्या बहिणींच्या पाठीमागे उभी उभी केली. केली. बरोबर. अगदी बरोबर. आणि म्हणून त्यातून आम्हालाही खूप शिकायला मिळालं. हा. माणूस शिकतो ते काय वर्गातच शिकतो असं नाही, हम्म. तो आपल्या भोवतीच्या लोकांच्या वर्तनामधूनही शिकत असतो, घडलेल्या घटना घडामोडीमधूनही तो शिकत असतो. करेक्ट. त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की माझ्या बहिणींच्या असलेल्या अंगभूत सुप्त गुणांना हम्म. आपल्याला व्यवसायात रूपांतरित जर करता आलं हा. करेक्ट. तर त्यांना त्यांचं पायावरती उभा राहायला मदत होईल. मदत. खरं. म्हणजे आर्थिकदृष्ट्या आम्ही काही त्यांना सपोर्ट करण्याकरता अक्षम होतो असा मुद्दा नाहीये, हा. परंतु एक प्रतिष्ठेचं, एक आत्मसन्मानाचं जीवन जर जगायचं असेल हम्म. तर कोणाही स्त्रीला आर्थिकदृष्ट्या आपण कोणावरती अवलंबून असता कामा नये, बरोबर. अशी फार तीव्र भावना त्यांच्या मनामध्ये असते. हा. सुधीर सेवेकरांची मिसेस म्हणजे साधनाताई यांची वहिनी शैलजा, ह्या त्यांच्या भावना आपल्या शब्दामध्ये आपल्या समोर सांगतात. नमस्कार शैलाताई. नमस्कार. नवरात्रीच्या आधी सर्वांना शुभेच्छा. साधनाबद्दल बोलायचं तर तिचं आणि माझं लग्न 4 महिन्याच्या अंतराने झालं. हा. 4 महिने फेब्रुवारीमध्ये माझं लग्न झालं, जूनमध्ये तिचं लग्न हम्म. झालं. आणि मी जेव्हा लग्न करून आले तेव्हा या दोघींना म्हणजे तिघी नंदांना मी वंश म्हणत होते. हा. पण आमचं बरोबर. असं ठरलं नंतर की त्यांनी मला ए वहिनी म्हणायचं हा. आणि मी त्यांना नावाने हाक मारायचं. बरोबर. आणि ही जी एक आमच्यामध्ये ट्युनिंग जमलं हा. ते आज टाकायचं कुठंही मोडलेलं नाही. खूप म्हणजे छान. मला असं वाटतं की त्या माझ्या नंदाने माझ्या बहिणीचेच लहान आहे. खूप छान. त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये त्या मला सपोर्ट करतात, मी त्यांना सपोर्ट करते. म्हणजे असं वाटतच नाही की मी कुठून बाहेरून आली आहे या घरामध्ये. हा. मी या घरातली एक मेंबर पहिल्यापासूनच आहे असंच मला वाटत आलं. त्यामुळे छान. आमच्या घरामधलं हे वातावरण मला खूप आवडत होतं. हा. अर्थात काही दुर्दैवाच्या प्रसंगामुळे या दोघींवर म्हणजे हिच्यावरती हा असा घाला आला. हम्म. पण जशी लहान बहिणीला आपण सांभाळतो त्याच पद्धतीने मी सांगायला जातो. आणि तिचं एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं या हा. बाबतीत, हम्म. की तिने जो केटरिंगचा व्यवसाय निवडला, हा. कारण तिला पहिल्यापासूनच अनेक गोष्टी करण्याची, अनेक पदार्थ करण्याची आवड होती. हा. घरात चॉकलेट करून देईल किंवा अजून काही करेल. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीची 4 महिन्याचा आमचा सहवास होता, त्यामध्ये हे कळालं की तिचं हे स्किल खूप चांगलं आहे हम्म. स्वयंपाकामधलं. हम्म. अतिशय उत्तम, कुठलीही पदार्थ ती उत्तम बनवते. आणि तोच तिने शेवटी तिचा व्यवसाय म्हणून निवडला. आणि तिला महत्वाचं मला याच्यामध्ये हे सांगायचं की तिला माणसं धरून ठेवण्याची खूप चांगली हातोटी आहे. त्यामुळे तिच्याकडे एकदा आलेलं गिऱ्हाईक हम्म. ते कधीच तुटत नाही, कायमस्वरूपी राहतं. आणि तिने तोच तिचा धागा पकडून तो ठेवला. धागा पकडून ठेवलाय आणि तिने आम्हाला सगळ्यांना सुद्धा त्याच पद्धतीने जोडून ठेवलं. म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये मला जर कुठली अडचण असेल तर मी अगदी सहज सांगू शकते, साधना जा बरं हे घेऊन ये किंवा अमुक हे कर बरं. तर हे जे आहे हे अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे आमच्याकडे. आता आपण साधनाताईंच्या बोलण्यातनं उल्लेख आढळला. त्यांनी बोलताना सांगितलं किंवा त्यांची बहीण सुजाता जी गुजरातमध्ये होती, तर त्यांच्या भावना आपल्या बहिणीविषयी काय आहेत ते आपण त्यांच्या शब्दातनं ऐकूया. नमस्कार. मी साधनाची पाठची बहीण. आम्हा दोघींमध्ये 2 वर्षांचा फक्त फरक आहे. माझे मिस्टर बँकेत असल्यामुळे आमची ट्रान्सफर आउट ऑफ स्टेट गुजरातला झाली, त्यामुळे मी गुजरातला होते. साधनावरती जेव्हा हा प्रसंग आला तेव्हा इतरांनी, मुख्य म्हणजे माझ्या आई वडिलांनी जेव्हा अतिशय साथ दिली, प्रचंड प्रमाणामध्ये मुलीला सपोर्ट केला. आजकाल करतात,
पण 20 वर्षांपूर्वी ही पद्धत थोडीशी कमी होती. आई वडिलांनी साथ दिली, भाऊ बहिणींनी साथ दिली. लहानपणापासून मी थोडी खंबीर आहे असं म्हणायचे. त्याप्रमाणे मी थोडीशी खंबीर होऊन बाहेर गुजरातमध्ये राहून जसं काही एक मॉरल सपोर्ट माझ्या भावाने जसं सांगितलं, मॉरल सपोर्ट करण्याचं काम केलं. कारण दुर्दैवाने त्याच वेळी माझ्यावरतीही असा प्रसंग आला होता की माझ्याही पतीचं निधन झालेलं होतं. त्यामुळे 2 मुली एके ठिकाणी असू नयेत आईच्या डोळ्यासमोर हा माझा स्वतःचा उद्देश होता. म्हणून आणि मी खंबीर आहे. आणि खरोखर शिक्षणामुळे म्हणा किंवा मला नोकरीची आवड असल्यामुळे म्हणा, पूर्वीपासूनच मी शिक्षणामध्ये होते. तिथेच राहून जसं जमेल तसं साधनाला मॉरल सपोर्ट करण्याचं काम जे आहे ते केलं. तिच्यामध्ये लोकांना हातोटी आहे, तिच्यामध्ये कशा पद्धतीने बोलून त्यांचं मन व्यवस्थित जपायचं आणि जिंकायचं ही कला तिच्यामध्ये असल्यामुळे लवकरच तिचा जो व्यवसाय आहे हा अतिशय वृद्धिंगत झाला. आणि आजकाल माहिती आहे सगळ्यांना की सगळ्यांकडे घेण्याची वृत्ती जी आहे पदार्थ, आजकाल वेळ नसतो बऱ्याच जणांना. त्यामुळे आणि तिच्या स्वभावाच्या हातोटीमुळे तिचा लवकरच व्यवसाय भरभराटीला आला. आमचं म्हणजे खारीचा वाटा आहे माझा, पण तो खारीचा वाटा आहे हे मात्र नक्की. नमस्कार, मी तेजल. मी 8वीत असताना माझे वडील गेले होते आणि आईचा मी आधीचा संघर्ष पाहिलेला आहे की म्हणजे आई कधी दरवाजाच्याही कधी बाहेर आली नाही, कुठल्या वस्तू किंवा हे कधीही ती स्वतः घेतलेली नाही. आणि त्यानंतर एकदम अचानक वडिलांचं गेल्यामुळे आणि पूर्ण जबाबदारी तिच्यावरती आल्यामुळे काय हे करायचं आहे तो मी प्रवास बघितला. आणि तेव्हा मलाही वाटलं नव्हतं खरं तर की आई आपली काही करू शकेल, कारण मी कधी आईला असं बाहेर काही कधी करताना पाहिलंच नव्हतं. आई कायम जी आहे ती घरातच हे होती. त्यामुळे असं वाटायचं की अवघड आहे आता आपलं. पण अशक्य ही कुठलीच गोष्ट नसते, हे आई त्याच्यात मूर्तिमंत उदाहरण आहे. बरोबर, ही कुठलीही गोष्ट अशक्य नसते आणि शून्यापासून सुरुवात केलेली आहे ती. त्यामुळे आणि जी तिला येत नव्हती, थोडक्यात एक उदाहरण सांगायचं, तिला आधी जी आहे तिला 2 व्हीलर येत नव्हती. एखादी बाई असती किंवा समजा मी पण शिकले नसते की आपल्याला येत नाही, किंवा जी नंतर मिड एज मध्ये कुठली गोष्ट शिकायसाठी जी आहे तिची ती भीती असते की आपल्याला येणार नाही. पण वयाच्या साधारण 40व्या वर्षी 40-45व्या वर्षी आई स्कूटी शिकलेली आहे. ती एक जिद्द मनात, म्हणजे तिच्या एक जिद्द आहे आणि ती एकदा ती जिद्द धरते ती पूर्ण 100% मात्र करते, एवढं नक्की. म्हणजे आईला मला एवढा विश्वास आहे की मी कुठलंही आईला काम सांगितलं तर ते 100% होणारच, याबद्दल पूर्णपणे खात्री आहे. अशी आई माझी मूर्तिमंत उदाहरण आहे, जिद्दीची उदाहरण, म्हणजे प्रेरणादायक उदाहरण आहे. आणि तिच्यामुळेच मला जे आहे तो वारसा, जो स्वयंपाकाचा किंवा जो काही आहे तो तिच्यामुळे मला आलेला आहे. आणि कुठल्याही प्रसंगाला आपण तोंड देऊ शकतो, ही जी उभारणी आहे ही मला आईमुळे मिळालेली आहे. आणि आमच्या बाकीचे जे म्हणजे आईच्या माहेरचे जे लोक आहेत त्यांच्यामुळे मिळालेली आहे. त्यामुळे आम्ही पुढे घडलो. त्यासाठी जे आहे सगळ्यांचा हे आहे, कारण आम्ही जे आधीचे वातावरण होतं ते पूर्णपणे पोलीस खात्याचं वातावरण होतं. आणि पोलीस खात्याचं वातावरण सगळ्यांना माहिती असतं कसं असतं. एक टिपिकल फक्त शाळेचा या बाकी काहीच नाही, आणि अदर कल्चरल तर अजिबातच नाही. पण औरंगाबादला आल्यामुळे मला जे आहे ते मामा मामींनी जे आहे मला ते एक्झिबिशनला न्यायचे की तिथला थोडासा कल्चरल एक थोडं साहित्यिक एक व्हावा आणि गाण्याच्या कार्यक्रमाला की एक आवड निर्माण व्हावी, त्याचा खूप मोठा जो आहे तो फायदाच होतो. त्यानंतर माझी जी मावशी आहे ती मला ट्रिप मध्ये, की मला एकटं, कारण मी एकटी होते, वडील नाही हिला, म्हणून ती मला घेऊन जायची तिच्यासोबत, की ही एकटी आहे म्हणून हिला असं नको वाटायला की बाबा ही कुठे जाऊ शकत नाही. तर ती माझी संस्कार म्हणजे काय म्हणतात त्याला, आतापर्यंतची ती अवस्मने दिवाळी आहे की ती दिवाळीला मला घेऊन जायची स्पेसिफिकली, तिच्या सासरच्या मंडळी काही जे कोणी नेत नाही आता. बरोबर. त्यानंतर मामीचा ह्याच्यात मला एक उल्लेख करावा लागतो सगळ्यात जास्त, म्हणजे मला मामीचं ह्याच्यात जास्त योगदान वाटतं ह्याच्यामुळे. कारण आम्ही उगीच हे म्हणत नाहीये, कारण असं असतं की मामा किंवा मावशी हे आपल्या घरातले किंवा हे आईचे सख्खे आहे, पण मामी नाही म्हटली तरी बाहेरची आहे. शेवटी हे मामीच्या हातात होतं की आम्हाला इथे आणायचं का नाही. ती जर नाही म्हटली असती तर आम्ही आलोच नसतो आणि हे पुढे जो आहे हा प्रवास झालाच नसता. पण तिने सांगितलं की आम्हाला आणायचं आहे आणि आम्ही इथं आलो. आम्ही आमच्या कपड्यांवर आलेलो होतो तेव्हा. आणि तिथून मग मामीनी जे आहे तो पूर्णपणे मला शिक्षणात मदत केली, त्याच्यानंतर आईसाठी मदत केली. आणि आम्हाला जे आम्ही आजकाल जे काही आहोत या तिघांमुळे आहोत, मावशी, त्याच्यानंतर मामी आणि मामा, आणि आईमुळे जे आहे ती मी पूर्णपणे उभी राहिलेली आहे.
आपण आता वेगवेगळे पदार्थ तयार करणाऱ्या ह्या व्यवसाय करणाऱ्या साधनाताईंचा अजून एक पैलू आहे तो आम्हाला समजला आहे, म्हणजे ते खूप सुंदर गातात. त्यांचा आवाजही खूप छान आहे, मधुर. साधनाताई, आम्हाला तुम्हाला आवडणारे एखादं गाणं म्हणून दाखवा ना. सुंदर वगैरे हे म्हणाले, पण सुंदर वगैरे काही मी गात नाही. बाथरूम सिंगर आहे एवढं मात्र नक्की, आणि गाण्याची आवड आहे हेही नक्की. तर एखादं गाणं तुमच्या आवडीचं. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के, और